ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व जनतेच्या वतीने वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे समाज असतील, रहिवासी असतील, शेतकरी असतील, बेरोजगार असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी हा आक्रोश मोर्चा प्रचंड ताकदीनं, प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मंचावर उपस्थित सन्माननीय आनंदराजे आंबेडकर, सन्माननीय कवाडे साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या मोर्चाचं आयोजन करणारे सर्व सन्माननीय सहकारी कार्यकर्ते, बंधूंनो, गेल्या काही दिवसापासून कारण नसताना या ठिकाणी हे उपवर्गीकरणाचं घोडं दामटवण्याचा प्रयत्न होतो. गेली अनेक वर्ष या संबंधामध्ये काही नेते बोलत होते की या ठिकाणी उपवर्गीकरण झालं पाहिजे. मित्रांनो, त्या नेत्यांना माहीत असायला पाहिजे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांच्या समोर जात न्याय निवाडा करताना सांगितलेलं होतं की पुढारलेला समाज आणि हजारो वर्ष गुलामगिरीच्या गर्तेमध्ये अडकलेला हा अस्पृश्य समाज, याच्यामध्ये जमीन आसमानची फरक आहे. आणि मग देशाला आता स्वातंत्र्य मिळतंय. या स्वतंत्र देशामध्ये मागासवर्गीयांची भूमिका काय असली पाहिजे, इतरांच्या बरोबरीनं त्यांना आणण्यासाठी ब्रिटिश सरकार काय करणार आहे, या देशातले नेते काय करणार आहेत, ही भूमिका बेधडकपणे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मांडली. आमच्या या देशातल्या या नेत्यांना माहीत असायला पाहिजे होतं की आपण उपवर्गीकरण मागतोय म्हणजे नेमकं काय. मित्रांनो, उपवर्गीकरण मागतोय याचा अर्थ जे 13% आरक्षण आहे राज्यघटनेनं आपल्याला दिलेलं, ते हळूहळू उपवर्गीकरणाच्या नादामध्ये सगळं संपून टाकायचं आहे. एकदा एका जातीला उपवर्गीकरणाचा लाभ दिला की दुसरी जात समोर येईल, तिसरी येईल, आपसामध्ये भांडणं करतील आणि मग हळूहळू एका समूहाचं रिझर्वेशन काढून घ्यायचं, असा हा डाव या ठिकाणी खेळला जातोय. आमचे मित्र सांगितल्याने RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टीच्या विविध शाखा ज्या आहेत, यांच्या माध्यमातून हा डाव या ठिकाणी टाकला जातोय. महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना माहिती आहे की या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे पहिलीचे 50 गट आहेत, आपसामध्ये खूप भांडण करतील, निवडणुकामध्ये उभे राहतील, परंतु त्यांचं मतदान त्या गटाला जाईल, परंतु बाहेर जाणार नाही. मग आम्हाला जर मतदान यांचं मिळत नसेल, जर हे आम्हाला मायनस करत असतील, तर आम्हाला प्लस करणारा कुठला समाज आहे, तर 2 नंबरचा मातंग समाज आहे. मग या वर्गाला जर चुचकारलं तर हा वर्ग आपल्याला मतदान करू शकतो. म्हणजे आमची टक्केवारी एका बाजूनं गेली तर दुसऱ्या बाजूला ती भरून काढण्यासाठी कुठला तरी समूह आमच्या बरोबर असला पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली आणि मातंग समाजाचे काही कार्यकर्ते, नेते बळी पडले. मातंग समाज आजही आपल्या बरोबर आहे. मातंग समाजातले काही पुढारी हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या नादाला लागलेले आहेत, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मातंग समाजाला बिलकुल दोष द्यायचा नाही. ते बांधव आपलेच आहेत आणि या बांधवांना ही वस्तुस्थिती समजावून सांगणं आवश्यक. अरे, मी मंत्री असताना
बहुतांच्या बरोबरीनं मातंग समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाला सहकारी संस्थांचं वाटप केलं, सवलती दिल्या, अण्णाभाऊ साठे महामंडळांना प्रचंड शेअर कॅपिटल दिलं, भूमिहीनांना जमिनी दिल्या. 19,000 एकर जमीन मी माझ्या कार्यक्रमामध्ये वाटली. त्याच्यामध्ये मातंग समाजाचा सुद्धा मोठा वाटा आहे. त्यांच्या महामंडळाच्या माध्यमातून ते सगळे पुढे आले पाहिजे. संत रोहिदास महाराजांच्या जो महामंडळ आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून चर्मकार समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे. मी कधी एक जातीपुरतं राजकारण आम्ही केलं नाही की हा बौद्ध आहे, मातंग आहे, चर्मकार आहे, ढोर आहे, असा हे उपवर्गीकरण आम्ही केलंच नाही. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण सुद्धा कुठल्या प्रकारचं उपवर्गीकरण करता कामा नये. मी या सरकारला सांगू इच्छितो 2007 ते 2008 मध्ये लहुजी साळवे यांच्या नावानं जो आयोग आला तो माझ्या मंत्रिपदाच्या अगोदरचा आयोग होता. मातंग समाजाचा चेअरमन त्या ठिकाणी असायचा आणि त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असायचा. मग हे राज्यमंत्री पदाचा दर्जा लाल बत्तीचा दिवा घेऊन चालले. 1 वर्षाचा कार्यकाळ असायचा. 1 वर्ष काही करायचं नाही. शेवटी मुख्यमंत्र्याकडे सांगायचं की आम्हाला मुदत वाढ द्या. मग 1 वर्ष मुदत वाढ, 2 वर्ष मुदत वाढ, का लाल बत्ती वापरायला मिळते. ज्यावेळी मी मंत्री झालो आणि माझ्याकडे अभ्यास आयोगाचा मुद्दा आला, मातंग समाजातल्याच काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे हा मुद्दा मांडला, त्यावेळी मी ठरवलं की या आयोगाच्या सगळ्या शिफारशी याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या जेवढ्या योजना होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीमध्ये या योजना आहेत. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्याकडे मी ते शिफारशी घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं कॅबिनेटला आणा. मी कॅबिनेटला आणल्या आणि त्या शिफारशी शासनाकडून मंजूर करून घेतल्या. सरकारला विचारतो 2008 पासून तो 2026 पर्यंत 18-19 वर्षाचा काळ गेला. तुम्ही या आयोगाच्या शिफारशी जर अंमलात आणल्या असत्या तर मातंग समाजात बौद्धांच्या सुद्धा पुढे गेला असता. परंतु मातंग समाजाला हे लक्षात येईना. जाब विचारला पाहिजे आपण. मी तर सांगतो आजही लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी अशाच प्रकारचे मोर्चे आपण मातंग समाजासाठी काढूया आणि त्यांना दाखवून देऊ की तुमच्यातले काही लोक चुकीच्या पद्धतीने उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित करताय, तो अत्यंत चुकीचा आहे. आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व हारा समाजासाठी काम केलं, सर्व हरलेल्या लोकांच्यासाठी काम केलं. हीच भूमिका आपली असली पाहिजे आणि त्याच भूमिकेतून आपण पुढे जायला पाहिजे. पुन्हा एकदा मला दिल्लीला संध्याकाळी औरंगाबादनं फ्लाईटनं जायचं. उद्या पार्लमेंट आहे. बोलण्यासारखं खूप आहे, नेते खूप आहेत. आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी एका चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. सर्व समाजातल्या सर्व चळवळीतल्या लोकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण फुले शाहू आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते आहोत. बाबासाहेबांच्या विचारानं, छत्रपती शाहूराजांच्या विचारानं, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारानं जाणारे लोक आहोत. कुठल्या एखाद्या जातीच्या विरुद्ध आपल्याला पावलं उचलायची नाहीत. किंबहुना जे मागासलेले आहेत त्या सगळ्यांना एकत्रित आणून हा जो उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे तो हाणून पाडण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करायचे आहे. जय भीम.